गुड मॉर्निंग. आज आपण व्यावसायिक कायदे या विषयातील विशेष करार या प्रकरणातील अभिकर्तृत्वाचे करार अभ्यासणार आहोत. 1872च्या कायद्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे करार आपल्याला पाहायला मिळतात. अभिकर्ता म्हणजे नेमकं कोण ते या प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत. अभिकर्ता म्हणजे सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं जर झालं तर प्रतिनिधी. आणि प्रतिनिधीचे असणारे जे काही करार आहेत ते आपल्याला यामध्ये सविस्तररित्या पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण प्रथमतः अभिकर्तृत्व म्हणजे काय किंवा अभिकर्तृत्वाचे करारांचा अर्थ या ठिकाणी समजून घेऊयात. करारपात्र व्यक्ती जे आहेत ते आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. ते आपले व्यवहार पूर्ण करत असतात किंवा दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा त्यासाठी नियुक्ती करून ते व्यवहार पूर्ण करू शकतात. ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत असे व्यवहार पूर्ण केले जातात तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिनिधी मार्फत करार पूर्ण केले असं म्हटलं जात असतं आणि त्या संबंधित व्यक्तीला प्रतिनिधी असं म्हटलं जात असतं. प्रतिनिधी जो आहे तो आपल्या प्रमुखासाठी काम करत असतो. प्रतिनिधीला जो दुसऱ्या शब्दामध्ये अभिकर्ता असंही म्हटलं जात असतं. आणि हा अभिकर्ता आपल्या प्रमुखासाठी काम करतो किंवा वैयक्तिक काम करतो असं आपल्याला म्हणता येत नाही, तर तो आपल्या प्रमुखाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि त्याच्या प्रमुखाचे आणि तो ज्या व्यक्तीबरोबर काम करतो त्याचं कायदेशीर नातं निर्माण होत असतं. थोडक्यात सांगायचं जर झालं तर प्रमुख आणि त्याच्याशी काम करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये कायदेशीर नातं निर्माण करणारा दुवा म्हणजे प्रतिनिधी असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय करार कायद्यामध्ये कलम 182 मध्ये या प्रतिनिधीची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या व्यक्तीच्या वतीनं एखादं कार्य करण्याकरता किंवा तिसऱ्या व्यक्तीशी होणाऱ्या व्यवहारात त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करण्याकरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीला अभिकर्ता किंवा प्रतिनिधी असं म्हटलं जातं. अशी व्याख्या आपल्याला कलम 182 मध्ये पाहायला मिळते. ज्या व्यक्तीच्या वतीनं विशिष्ट कार्य करण्यात येतं किंवा ज्याच्या वतीनं प्रतिनिधित्व करण्यात येतं त्या व्यक्तीला प्रमुख किंवा मालक असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये ज्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणत असतो. प्रमुखाने प्रतिनिधीची नेमणूक केल्यानंतर त्या दोघांमध्ये कायदेशीर संबंध निर्माण होत असतात आणि या निर्माण होणाऱ्या संबंधांनाच प्रतिनिधित्व किंवा अभिकर्तृत्वाचे संबंध असंही म्हटलं जात असतं. प्रतिनिधीनं केलेल्या व्यवहारांची कायदेशीर जबाबदारी जी आहे ती प्रमुखावरच येत असते आणि ती कायदेशीर जबाबदारी प्रमुखावरच येत असल्यामुळं प्रमुख जो आहे तो करारपात्र व्यक्ती असणं गरजेचं असतं. म्हणजेच करारपात्र व्यक्तीच प्रतिनिधीची नेमणूक करू शकते. परंतु ज्या व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली जाणार आहे ती व्यक्ती मात्र करार करण्यासाठी पात्र असलीच पाहिजे असं कोणतंही बंधन नाही. आणि म्हणूनच प्रमुख कोणत्याही व्यक्तीला म्हणजे अगदी अज्ञान व्यक्तीला सुद्धा प्रतिनिधी म्हणून नेमू शकतो. कलम 183 आणि 84 मध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. परंतु प्रमुखाच्या दृष्टीने जर विचार केला तर सज्ञान आणि विचारशक्ती असलेल्या व्यक्तीची निवड ही प्रतिनिधी म्हणून करणं योग्य असतं. प्रतिनिधीला त्याच्या कामाचा मोबदला किंवा प्रतिफल दिलंच पाहिजे असं काही बंधन नाही. सर्वसाधारणपणे प्रतिनिधीला त्याच्या कामाबद्दल मोबदला मिळत असतो. परंतु अनेक वेळा प्रतिनिधी जे आहे ते विना मोबदल्याचं प्रमुख काम जरी करीत असले तरी सुद्धा ते कोणत्याही प्रकारचे जे काही मोबदला आहे तो बऱ्याच वेळेला घेताना आपल्याला दिसत नाही. प्रतिनिधीला त्याच्या कामाचा मोबदला मिळणार असेल तर त्याला सवेतन अभिकर्ता, इंग्रजीमध्ये ज्याला आपण पेड एजंट असं म्हणतो, आणि जर विना मोबदला काम करणारा जर प्रतिनिधी असेल तर त्याला निर्वेतन अभिकर्ता, ग्रॅटिशियस एजंट असं त्याला आपण म्हणत असतो. कलम 185 मध्ये यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि या व्याख्येवरून अभिकर्तृत्वाची काही महत्त्वाची लक्षणं आपल्या डोळ्यासमोर येत असतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे अभिकर्तृत्वाचा करार हा 2 व्यक्तींमध्ये होत असतो. त्यापैकी एक प्रमुख असतो तर दुसरा प्रतिनिधी असतो.
त्याचबरोबर प्रमुख हा व्यक्ती जो आहे किंवा प्रमुख ही करारपात्र संज्ञान व्यक्तीच असू शकते. प्रमुखानं दुसऱ्या व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून जर नेमणूक केली असेल तर त्या व्यक्तीला नेमणूक देत असताना विशेष करून ती व्यक्ती सज्ञान असावी आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध असावी याचा विचार करणं गरजेचं असतं. कायद्यामध्ये तसा उल्लेख आहे, प्रतिनिधी हा सज्ञान असलाच पाहिजे असं नाही, परंतु त्या व्यक्तीनं केलेल्या कार्याची जी काही बाजू आहे किंवा त्या व्यक्तीनं केलेल्या कार्याचा जो काही महत्त्वाचा जबाबदारी ज्याला आपण म्हणतो, ती महत्त्वाची जबाबदारी ही प्रमुखावर येत असते. आणि म्हणून प्रतिनिधीनं योग्य कार्य करण्यासाठी शक्यतो तो सज्ञान असणं गरजेचं असतं. कायद्यामध्ये असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. कायद्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की तो सज्ञान नसला तरी सुद्धा चालेल, परंतु व्यावहारिकदृष्ट्या मात्र अनेक व्यक्ती आपल्या प्रतिनिधीची नेमणूक करत असताना सज्ञान व्यक्तीची निवड करत असतात. त्यानंतर प्रतिनिधीची नेमणूक करताना मोबदला किंवा प्रतिफलाची आवश्यकता नसते. त्याचबरोबर प्रतिनिधी हा जो आहे तो प्रतिनिधी म्हणजे एखाद्या व्यक्तीची कामं करण्यासाठी, म्हणजेच नोकर किंवा घरातील कामं करण्यासाठी नेमलेला नसतो, तर घरातील कामं करण्यासाठी नोकर किंवा घरगडी असतात, ते प्रतिनिधी नसतात आणि त्यांच्यापेक्षा प्रतिनिधीला जास्त अधिकार असतात असं आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण पाहणार आहोत अभिकर्तृत्वाची निर्मिती. अभिकर्तृत्वाची निर्मिती जी आहे ती कशी होत असते, तर प्रथमतः स्पष्ट अधिकारानं अभिकर्तृत्वाची निर्मिती होत असते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची सरळ आपला प्रतिनिधी म्हणून स्पष्टपणे नेमणूक जर करीत असेल तर त्याला आपण स्पष्ट अधिकारानं अभिकर्तृत्वाची निर्मिती झाली असं या ठिकाणी म्हणत असतो. लेखी किंवा तोंडी स्वरूपामध्ये दिलेल्या प्रतिनिधीच्या अधिकाराला स्पष्ट अधिकार असं म्हटलं जातं. प्रतिनिधीची नेमणूक करत असताना लेखी नेमणूक पत्र दिलंच पाहिजे असं कोणत्याही प्रकारचं बंधन आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर अभिकर्तृत्वाच्या निर्मितीचा दुसरा भाग म्हणजे ध्वनित अधिकारानं निर्मिती. विशिष्ट घटनेशी संबंधित परिस्थिती किंवा संबंधित पक्षाची आपापसांमध्ये असणारी जी काही वागणूक असेल यावरून स्पष्ट होणाऱ्या अधिकाराला ध्वनित अधिकार असं म्हटलं जात असतं. आणि प्रतिनिधित्वाची निर्मिती जी आहे ती बऱ्याच वेळेला ध्वनित अधिकारानं सुद्धा होऊ शकते. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यापाऱ्याचं मुंबईमध्ये एका विशिष्ट परिसरामध्ये दुकान असेल आणि तो स्वतः राहताना मात्र दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, परंतु अधूनमधून तो काय करतो, दुकानाच्या ठिकाणी जाऊन दुकानाचा कारभार पाहत असतो. दुकान प्रत्यक्षपणे दुसरी व्यक्ती चालवत असते आणि दुसरीच व्यक्ती काय करते, संबंधित जे काही होलसेलर्स असतील किंवा माल पुरवठादार असतील यांच्याकडून माल खरेदी करतात आणि त्यांच्या वतीनं ते काय करत असतात, पैसे देत असतात. अशा परिस्थितीमध्ये स्पष्टपणे नेमणूक झालेली नसताना सुद्धा दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीसाठी ध्वनित अधिकारानं काय होते, प्रतिनिधी म्हणून समजली जात असते. त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो येतो पश्चात संमतीनं. म्हणजे ज्या वेळेला एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीनं सांगितलेलं नसताना सुद्धा एखादं कार्य करते आणि नंतर त्या कार्याला दुसऱ्या व्यक्तीची संमती मागते. दुसऱ्या व्यक्तीनं समजा जर त्याच्या कार्याला संमती दिली आणि त्या पहिल्या व्यक्तीनं त्यावेळेला प्रतिनिधी म्हणून काम केलं असं या ठिकाणी काय केलं जातं, गृहीत धरलं जातं किंवा मानलं जात असतं. यालाच आपण पश्चात संमतीनं अभिकर्तृत्वाची निर्मिती झाली असं म्हणत असतो. उदाहरणार्थ समजा एखादा ABC नावाचा एक व्यापारी आहे आणि तो तांदळाचा व्यापार समजा जर करत असेल, तांदूळ खरेदीसाठी गेल्यानंतर तो आपला दुसरा एक मित्र त्या ठिकाणी असतो, त्याच्यासाठी सुद्धा त्याला न विचारता सुद्धा काय करतो, तांदूळ घेत असतो आणि आल्यानंतर तो
दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की मी तांदूळ खरेदीसाठी गेलो होतो, तुझ्यासाठी सुद्धा काही तांदूळ आणलेला आहे, तू तो घेऊन जाऊ शकतो आणि जर तुला घ्यायचं नसेल तर काही हरकत नाही, मी तो वापरेन. असं तो पहिली व्यक्ती काय करते, दुसऱ्या व्यक्तीला सांगत असते. मग दुसरी व्यक्ती सुद्धा त्या व्यक्तीच्या वागण्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवते आणि त्यानं आणलेला तांदूळ खरेदी करते आणि त्याचे जे काही पैसे असतील ते देत असते. म्हणजेच पहिल्या व्यक्तीनं केलेलं, न सांगता केलेलं जे काही कृत्य होतं त्याला दुसऱ्या व्यक्तीनं काय केली, संमती दिली. मग अशा वेळेला पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तिनिधीचा प्रतिनिधी म्हणून काम केलं, त्याला आपण पश्चात संमतीनं प्रतिनिधित्व दिलं असं या ठिकाणी म्हणू शकतो. कायद्यामध्ये काही तरतुदी पश्चात संमतीच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय करार कायदा 1872च्या कलम 198 मध्ये एक तरतूद महत्त्वाची आहे, ती म्हणजे पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. या कलमानुसार ज्या कृत्यासाठी पश्चात संमती घ्यायची त्या कृत्याची अगर कराराची संपूर्ण माहिती मात्र प्रमुखाला देणं गरजेचं असतं किंवा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण व्यवहाराला पश्चात संमती हवी असते. प्रतिनिधीनं केलेल्या संपूर्ण व्यवहाराला पश्चात संमती दिली पाहिजे. प्रतिनिधीनं केलेल्या अर्ध्या व्यवहारालाच संमती देता येणार नाही. कलम 199 मध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्रयस्थ व्यक्तीस नुकसान नको असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्यासाठी एखादं कृत्य केलं असेल आणि त्याच्या कृत्याला पश्चात संमती दिल्यामुळं तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर काही नुकसान सहन करावं लागत असेल तर प्रतिनिधीनं केलेल्या अशा कृत्याला पश्चात संमती देता येणार नाही. कलम 200 मध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर अशी संमती दिली तर त्रयस्थ व्यक्तीचं काही नुकसान झाल्यास पुन्हा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर करारक्षम करार करते वेळेला तसंच पश्चात संमती देण्याच्या वेळेला प्रमुख जो आहे तो करार करण्यासाठी पात्र असणं गरजेचं आहे किंवा करार पात्रता त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रमुखाचं अस्तित्व जे आहे तेही महत्त्वाचं असतं. प्रतिनिधी जेव्हा व्यवहार करतो त्यावेळेला प्रमुख अस्तित्वात असला पाहिजे. तसंच कराराला संमती देताना तो करारपात्र सुद्धा असणं गरजेचं आहे. करार करताना प्रमुख व्यक्ती जर अज्ञान असेल तर तो सज्ञान झाल्यावर त्याला प्रतिनिधीनं केलेल्या कृत्यासाठी पश्चात संमती देता येत नसते. त्याबरोबर इतर व्यक्तीसाठी व्यवहार असणं गरजेचं असतं. प्रतिनिधीनं प्रमुखासाठी किंवा प्रमुखाच्या वतीनं इतर व्यक्तींसाठी केलेले जे काही व्यवहार असतील त्या व्यवहारांना पश्चात संमती देता येईल. प्रतिनिधीनं स्वतःच्या नावानं केलेल्या व्यवहारांना मात्र पश्चात संमती देता येणार नाही. त्याचबरोबर पश्चात संमती जी आहे ती निश्चित कालावधीमध्ये दिली पाहिजे, म्हणजे निर्धारित केलेल्या वेळेमध्ये देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कायदेशीर व्यवहारांनाच अशी संमती देता येते. कायदेशीर व्यवहार म्हणजे नेमके काय, तर कायद्यानं जे काही मान्य केलेले आहेत अशा व्यवहारांना संमती देता येत असते. ते जर बेकायदेशीर असतील किंवा व्यर्थ करार जर असतील तर त्यांना पश्चात संमती प्रमुखानं देऊ नये किंवा देता येणार नाही. आणि प्रमुखाच्या अधिकारामध्ये जी जी कृत्य असतील तीच कृत्य प्रतिनिधीनं सुद्धा जर केली असतील तर त्याला पश्चात संमती देता येईल. पण समजा जी कृत्य करण्याचा अधिकार हा प्रमुखाचा नसतोच, अशी जर कृत्य प्रतिनिधीनं केली असतील तर त्याला पश्चात संमती देता येत नसते. आणि पश्चात संमती संबंधित व्यक्तीला कळवणं सुद्धा गरजेचं असतं. त्यानंतर आवश्यकता भासल्यानं प्रतिनिधित्वाची निर्मिती. काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतो आणि अशा वेळेला जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी त्यानं सांगितलेलं नसताना सुद्धा एखादं कार्य करते तेव्हा पहिल्या व्यक्तीला आवश्यकता भासल्यानं बनवलेला प्रतिनिधी किंवा आवश्यकता भासल्यानं निर्माण केलेला प्रतिनिधी असं म्हटलं जात असतं. आणीबाणीची अथवा तातडीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी तिच्या परवानगी वाचून एखादं कृत्य करते, त्यावेळेला त्याला आवश्यकता भासल्यानं बनलेला प्रतिनिधी असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर दर्शविण्यानं प्रतिनिधित्वाची निर्मिती. एखादा व्यक्ती आपल्या बोलण्यानं किंवा वागणुकीनं दुसऱ्याला असं भासवत असतो की ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीचा प्रतिनिधी आहे आणि तिसरी व्यक्ती देखील त्यावर कोणताही आक्षेप न घेता अशा परिस्थितीमध्ये पहिल्या व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा वागणुकीवर विश्वास ठेवून त्या व्यक्तीशी समजा जर एखाद्या पक्षानं करार केला असेल
व्यवहार केला असेल तर तो प्रतिनिधित्वाचा व्यवहार ठरेल आणि त्याची जबाबदारी आपण प्रतिनिधी आहोत असा भास निर्माण झालेल्या व्यक्तीला टाळता येत नाही किंवा अशा प्रकारे निर्माण झालेल्या प्रतिनिधित्वाला दर्शविण्यानं किंवा गत्यावरोधानं किंवा प्रतिबंधाद्वारे प्रतिनिधित्व असं म्हटलं जात असतं. त्यानंतर दर्शविण्याचा सिद्धांत जो आहे तो यामध्ये महत्त्वाचा असतो किंवा दर्शवण्यानं प्रतिनिधित्व करत असताना दर्शविण्याचा सिद्धांत जो आहे तो विचारामध्ये घेतला जातो. एखादी गोष्ट किंवा घटना घडलेली नसताना सुद्धा किंवा अस्तित्वात नसताना सुद्धा ती घडली आहे किंवा अस्तित्वात आहे असं एक व्यक्ती आपल्या बोलण्यातून किंवा वागण्यातून किंवा आचरणातून दाखवत असतो किंवा दुसऱ्या व्यक्तीला तसं दर्शवतो. त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दुसरी व्यक्ती काय करते, पहिल्या व्यक्तीशी एखादा करार करीत असेल आणि नंतर आपण तसे बोललो नव्हतो किंवा वागलो नव्हतो असं त्या पहिल्या व्यक्तीला त्यावेळेस म्हणता येणार नाही. यालाच आपण काय म्हणतो, दर्शविण्याचा सिद्धांत असं म्हणतो. याला दुसरं नाव गत्याविरोधाचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं किंवा प्रतिबंधाचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जात असतं. यानंतर आपण प्रतिनिधीचे प्रकार जे आहेत ते सविस्तरपणे पाहणार आहोत. पहिला प्रकार प्रतिनिधीचा पाहायला मिळतो तो म्हणजे सर्वसाधारण प्रतिनिधी. सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रमुख आपल्यातर्फे व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी नेमणूक करतो तेव्हा त्याला सर्वसाधारण प्रतिनिधी असं म्हटलं जात असतं. आणि अशा वेळी प्रतिनिधीला प्रमुखाच्या वतीनं संबंधित व्यवसायाचे अनेक कार्य किंवा व्यवहार जे आहेत ते पार पाडावे लागत असतात. सर्वसाधारण प्रतिनिधी जो आहे तो विशेष करून प्रमुखाचा व्यापार, उद्योग आणि व्यवसाय या संबंधामध्ये सर्व कार्य करण्याशी संबंधित असतो किंवा त्याचे अधिकार त्याला प्राप्त होत असतात. त्यानंतर दुसरा जो काही प्रतिनिधींचा प्रकार आहे तो पाहायला मिळतो म्हणजे विशेष प्रतिनिधी. कोणत्याही प्रकारचं विशिष्ट कार्य किंवा विशेष असं कृत्य किंवा काही विशेष व्यवहार पूर्ण करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीची प्रमुखानं नेमणूक केलेली असेल तर त्याला आपण विशेष प्रतिनिधी असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या संपत्तीची देखभाल करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून जर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक जर केलेली असेल तर दुसरा व्यक्ती जो आहे तो विशेष प्रतिनिधी म्हणून गृहीत धरला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सार्वजनिक प्रतिनिधी. सार्वजनिक प्रतिनिधी म्हणजेच सार्वभौम किंवा सार्वत्रिक प्रतिनिधी असं त्याला म्हटलं जात असतं. आणि या प्रतिनिधीला त्याच्या प्रमुखाच्या वतीनं कोणतंही काम किंवा व्यवहार करण्याचा व्यापक हक्क जो आहे किंवा अधिकार जो आहे तो देण्यात येत असतो आणि म्हणून या प्रतिनिधीला सार्वत्रिक प्रतिनिधी असं मानलं जातं किंवा गृहीत धरलं जात असतं. त्यानंतर चौथा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मध्यस्थ प्रतिनिधी, ज्यांना आपण दलाल असं म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला ब्रोकर असं म्हटलं जात असतं. हा मध्यस्थ म्हणजे प्रमुख आणि त्रयस्थ व्यक्ती यांच्यामध्ये करार घडवून आणणारी व्यक्ती असते. हा व्यापारी प्रतिनिधी असतो आणि त्याची नेमणूक जी आहे ती मालमत्तांची खरेदी विक्री करण्यासाठी केलेली असते. त्याच्याजवळ खरेदी विक्रीच्या वस्तू नसतात, फक्त त्या वस्तूवरती त्याचा ताबासुद्धा नसतो. स्वतःच्या नावानं तो ती वस्तू खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. मध्यस्थ प्रतिनिधीचं जे काही कार्य आहे ते प्रमुख आणि त्रयस्थ व्यक्ती यांच्यामध्ये व्यापार घडवून आणणं एवढंच असतं आणि त्यासाठी मोबदला म्हणून त्याला काय मिळते, दलाली मिळत असते. त्यानंतर अडत्या हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग व्यापारी प्रतिनिधीमध्ये आहे. म्हणजेच अडत्या जो आहे तो सुद्धा एक प्रतिनिधीचा महत्त्वाचा प्रकार मानला जातो. हा सुद्धा काय आहे, व्यापारी प्रतिनिधीच आहे. आडत्या हा वस्तूचा ताबा स्वतःकडे ठेवत असतो आणि स्वतः मालक म्हणून तो संबंधित वस्तूची काय करू शकतो, विक्री करू शकतो. स्वतःच्या अटी शर्तींवर तो मालाची विक्री करू शकतो कारण प्रमुखाकडून त्यास तसे अधिकार मिळालेले असतात. तो वस्तू सुरक्षिततेवर पैसा उभा करतो त्याला आपण अडते असं म्हणत असतो आणि त्याला त्या वस्तूवरचे ग्रहणाधिकार मात्र कायद्यानं दिलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे लिलावकर्ता. प्रमुखाचा माल जो आहे तो प्रमुखाचा माल लिलावानं विकण्यासाठी या प्रतिनिधीची नेमणूक केलेली असते.
प्रमुखाच्या वतीनं तो लिलावाचं काम पूर्ण करत असतो. मालाची विक्री फक्त लिलावानंच करण्याचा अधिकार त्याला दिलेला असतो आणि त्यासाठी विशिष्ट असा मोबदला सुद्धा त्याला संबंधिताकडून दिला जात असतो. त्यानंतर प्रतिनिधीचा पुढील प्रकार म्हणजे कमिशन एजंट. कमिशन प्रतिनिधी हा एक असा प्रतिनिधी असतो की तो काय करतो, खरेदीदारासाठी विक्रेता आणि विक्रेत्यासाठी खरेदीदार शोधून देण्याचं काम ठराविक मोबदल्यामध्ये करीत असतो. म्हणून त्याला मोबदला मिळवणारा प्रतिनिधी असं सुद्धा म्हटलं जात असतं. आणि या प्रतिनिधीकडे प्रत्यक्ष मालाचा ताबा असतो किंवा मध्यस्थ प्रतिनिधी आणि कमिशन एजंट या दोघांचीही परिस्थिती जवळजवळ सारखीच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वचनपूर्ती हमी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधीचाच हा सुद्धा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. प्रमुखाच्या वतीनं त्रयस्थांशी करार जर केले असतील तर त्रयस्थ व्यक्ती आपले करार पूर्ण करतील अशी हमी जो प्रतिनिधी देतो किंवा तो प्रतिनिधी प्रमुखाला अशी हमी देत असतो त्याला आपण वचनपूर्ती हमी प्रतिनिधी असं म्हणतो. त्रयस्थ व्यक्तीनं समजा जर करार पूर्ण केला नाही तर होणाऱ्या नुकसानीसाठी तो स्वतः व्यक्तिशः जबाबदार राहत असतो. त्याला जास्तीचा मोबदला सुद्धा त्या ठिकाणी मिळतो. सर्वसाधारण मोबदल्यापेक्षा हा थोडा जास्त द्यावा लागत असतो, कारण वचनपूर्तीची हमी त्याला घ्यायची असते. व्यवहार करणाऱ्या व्यक्तीनं वचनपूर्ती न केल्यास मात्र त्याला त्या वचनाची पूर्तता करावी लागते किंवा त्याला तो जबाबदार धरला जात असतो. त्यानंतर पुढील प्रतिनिधीचा प्रकार जो आहे तो आहे उपप्रतिनिधी. कलम 191 जे आहे त्या कलम 191 मध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मूळ प्रतिनिधीनं नियुक्त केलेला आणि त्याच्या नियंत्रणाखाली काम करणारा प्रतिनिधी म्हणजे उपप्रतिनिधी अशी व्याख्या या कलम 191 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून जर नेमलेलं असेल, परंतु प्रतिनिधी काय करतो, परत दुसऱ्या एका प्रतिनिधीची नेमणूक तेच कार्य करण्यासाठी आपल्या अंतर्गत नेमत असतो, त्याला आपण उपप्रतिनिधी असं म्हणतो. आणि उपप्रतिनिधीची जी काही नेमणूक असेल ती व्यवसायाच्या कामाच्या स्वरूपावरून किंवा व्यापाराची जी काही पद्धती असतील त्या पद्धतीचा विचार करून जर आवश्यकता असेल तरच अशी नेमणूक करता येत असते. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे बदली प्रतिनिधी. कलम 194 नुसार ज्या वेळेला प्रमुखाच्या परवानगीनं प्रतिनिधित्वाच्या कामासाठी प्रतिनिधी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करतो तेव्हा त्याला बदली प्रतिनिधी असं म्हटलं जात असतं. म्हणजे प्रमुखाच्या परवानगीनं प्रतिनिधीच्या कामासाठी प्रतिनिधी काय करतो, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक करत असतो आणि त्याच्याकडून ते काम करून घेतलं जातं, त्याला आपण बदली प्रतिनिधी किंवा इंग्रजीमध्ये ज्याला सबस्टिट्यूटेड एजंट असं म्हटलं जात असतं. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सहप्रतिनिधी. ज्यावेळी 2 किंवा अधिक व्यक्तींची नेमणूक प्रतिनिधी म्हणून केली जाते तेव्हा त्या प्रतिनिधीची जबाबदारी ही संयुक्त किंवा एकत्रित राहत असते आणि म्हणून त्यांना सहप्रतिनिधी असं म्हटलं जात असतं. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींची जर एखाद्या प्रमुखानं प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली असेल तर जबाबदारी जी आहे ती त्यांची संयुक्त राहत असते. त्यानंतर प्रतिनिधीच्या प्रकारातील शेवटचा प्रकार जो आहे तो म्हणजे बँकर प्रतिनिधी. बँक आपल्या ग्राहकांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून काम करत असते. ग्राहकांच्या वतीनं बँक विविध कामं करत असते. उदाहरणार्थ समजा ग्राहकांचे जे काही चेक असतील ज्याला आपण धनादेश असं म्हणतो ते गोळा करणं, त्यांच्या वतीनं डिमांड ड्राफ्ट, हुंड्या स्वीकारणं किंवा इतर ज्या काही सिक्युरिटीज असतील, मराठीमध्ये ज्यांना आपण प्रतिभूती असं म्हणतो, त्या प्रतिभूतींचे व्यवहार करणं, अशी कामं बँक जे आहे ती ग्राहकांची प्रतिनिधी म्हणून करत असते. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, बँकर्स प्रतिनिधी असं म्हटलं जात असतं. अभिकर्तृत्वाचे जे काही करार आहेत त्या अभिकर्तृत्वाच्या करारामध्ये आपण अभिकर्तृत्वाच्या करारांचा अर्थ
त्याचबरोबर कायद्यामध्ये त्याची दिलेली व्याख्या, त्यांची असणारी लक्षणं, त्याचबरोबर अभिकर्तृत्वाची निर्मिती. अभिकर्तृत्वाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाच्या आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये स्पष्ट अधिकारानं अभिकर्तृत्वाची निर्मिती, ध्वनित अधिकारानं अभिकर्तृत्वाची निर्मिती, पश्चात संमतीनं अभिकर्तृत्वाची निर्मिती, आवश्यकता भासल्यास अभिकर्तृत्वाची निर्मिती आणि दर्शविण्यानं अभिकर्तृत्वाची निर्मिती, असे निर्मितीचे प्रकार आपण पाहिलेत. त्याचबरोबर दर्शवण्याचा सिद्धांत जो आहे तो काय आहे तो सुद्धा आपण पाहिलात. त्यानंतर प्रतिनिधींचे प्रकार जे आहेत ते सविस्तर आपण 12 प्रकार पाहिलेत. त्यामध्ये सर्वसाधारण प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, सार्वजनिक प्रतिनिधी, मध्यस्थ प्रतिनिधी किंवा दलाल त्याला आपण म्हणतो, त्यानंतर अडत्या, लिलावकर्ता, कमिशन एजंट, वचनपूर्ती हमी प्रतिनिधी, उपप्रतिनिधी, बदली प्रतिनिधी, सहप्रतिनिधी किंवा बँकर प्रतिनिधी, असे प्रकार या ठिकाणी आपण सविस्तररित्या पाहिलेले आहेत. धन्यवाद.